ती मराठमोळी रेसिपी बरं का. ती म्हणजे कोणती हो? कढी भात. आणि त्यातल्या त्यात तडकेवाली कढी म्हणजे सोने पे सुहागा. खूप छान लागते बरं का. जेवण करायचा कंटाळा आला असेल तर आपण महिला काय करतो? वरण भात किंवा कढी भात. जितकं ना अगदी आपला जिव्हाळ्याचा विषय, गरमागरम भात, त्यावर कढी आणि त्यावर तडका मारलेलं कढी असली ना तर विषयच वेगळा असतोय बरं का. तर ताक असतं तर थोडंसं आंबट असावं म्हणजे कढी आहे ना खूपच चवीला छान लागते. आपण हा आता कढीचा व्हिडिओ पाहणार आहोत. कशा पद्धतीनं करायची ही तडकेवाली कढी. अगदी साधी सिंपल आहे बरं का. पण करण्याचा बेत कसा काय झाला सांगतो. आईनं आमच्या ताक दिलतं. तर ताक दिलतं छान असं कितली भरून. आणि त्याचं काय करायचं म्हटलं, थोडंसं आंबट तर सुवास येत होता ह्याचा. म्हटलं ह्याचा ताक खाणं तर चुकीचं आहे म्हटलं, जरा आंबट, ह्याची कढीच करूया. काही स्वयंपाक केला नाही, गरमागरम भात केला होता. आणि दुसरं म्हणजे ही आपली तडकेवाली कढी. करायला खूप सोपे आहे. जेवण करायचा कंटाळा आला असेल तर नक्की हा कढी ऑप्शन बरोबर आहे बरं का. बेसन घालायचं 1 चमचा, हळद घालायची त्यामध्येच आणि थोडंसं साखर घालायची. मीठ लगेच घालायचं नाही. एवढं सगळं साहित्य घालून ना हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं. डाळीचं पीठ ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. डाळीच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ घातलं तरीसुद्धा चालतं बरं का. दोन्ही ऑप्शन आहे तुमच्याकडं, डाळीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ. तर हे ढवळून आता बाजूला ठेवलं आहे. खलबत्त्यामध्ये मस्त असा बारीक लसूण कुटून घ्यायचा. लसूण भरपूर वापरायचा कढीला, म्हणजे कढी छान लागते. म्हणजे दाताखाली एखादा लसणाचा तुकडा आला की समजा एकदम भारीच बरं का. तर काय करायचं आपण आता गॅसवर ठेवणार आहोत टोप. आपण पहिल्यांदा फोडणी देऊन घेणार आहोत, कारण की आधी साधी फोडणी द्यायची आणि नंतर तडका मारणार आहोत. तडका दिलं की ह्या कढीला खूप छान चव लागते बरं का. तर काय करायचं, टोपमध्ये घालायचं 1 चमचा तेल, जिरे घालायचं भरपूर, जो आपण लसूण कुटून घेतला आहे तो घालायचा. लसूण थोडासा मोठाच ठेवायचा, म्हणजे लसूण आहे तो दाताखाली आला की भाताबरोबर खूप छान लागतो. मिरच्या घालायच्या 2 मिडियम साईजच्या कट करून. कढीपत्ता घालायचा. हे सगळं साहित्य चांगलं भाजलं की त्यामध्ये घालायचं आपण जी कढी घुसळून घेतली होती मगाशी ती. तर ह्यामध्ये आपण घातले आहे सगळं. मीठ फक्त शेवटीला घालायचं, कारण की अगोदर मीठ घातलं की कढी फुटण्याची शक्यता असते. काही लोकांचं काय म्हणणं असतं की आमची कढी फुटते किंवा वेगळंच काहीतरी होतं. असं नाही होत काय. त्याचं कारण खूप असतं की आपण कढी जेव्हा करतो तेव्हा हलवत राहायचं एकसारखं, म्हणजे कढी फुटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीठ आहे ती नंतर थोडीशी उकळी मारली की नंतर घालायचं, म्हणजे कढी फुटत नाही. चला आता कढी तयार झाली आहे. मीठ घातलं आहे आणि आता शेवटचा राहिला आहे तडका मारायचा. सुंदर असं आपण तेल घेतलं आहे. तेलामध्ये तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा आपलं लाल तिखट घालायचं, लाल काश्मीरची पावडर आणि घरातील तिखट लाल मिरच्या घ्यायच्या आणि मस्त असा तडका मारून द्यायचा. आहा, ह्या कढीवर जो तडका मारल्यानंतर घरभर जो सुवास सुटतो ना, त्यावरूनच असं वाटतं की कधी एकदा आपण जेवायला बसतो या. गरमागरम भात केलता इंद्रायणी तांदळाचा आणि कढीचा ताव, मस्तच बरं का.